मध्ये पुढचा लोकसभा मतदारसंघ प्लीज. आणि यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी काहीशी नामुष्की ठरला की काय हा मतदारसंघ, अशी चर्चा सुरू झाली होती. आणि याचं कारण असं होतं की विद्यमान खासदारांना या मतदारसंघामधनं तिकीट जाहीर करण्यात आलं होतं, मात्र आयत्या वेळेला ते तिकीट रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर शिवसेनेला बाबूराव कदम कोहळीकर यांच्यावर उमेदवारीची माळ द्यावी लागली. त्यामुळे बाबूराव कदम कोहळीकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत, तर नागेश पाटील अष्टीकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून या मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत. या मतदारसंघामध्ये मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढाई आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांसाठीही महत्त्वाचा असलेला मतदारसंघ. मला नाही माहिती यातलं काहीच. ओके, बाबूराव कोहळीकर. इथे ओरिजिनॅलिटी म्हणजे असली आणि नकलीचा वाद असल्यामुळे आणि शिंदेच्या सोबत भाजप आणि बाकीचे लोक असल्यामुळे आजूबाजूचे त्यांना थोडा यांना कोळीकरांना एज असू शकते, नक्की मला सांगता येणार नाही. तरीही मशाली सोबत जो काँग्रेसचा आणि इतर लोक, कारण हिंगोलीमध्ये काँग्रेसचाही बराच वोट बेस आहे. आणि यात एक माझ्या लक्षात आलंय की काँग्रेसची मतं जी आहेत ना ती मला प्रामाणिकपणे आपल्या अलायन्स पार्टनरकडे ट्रान्सफर झालेली दिसतात. ही निवडणूकचे रिझल्ट आल्यानंतरही आपल्याला नंतर कळेल की शिवसेनेचे काँग्रेसकडे ट्रान्सफर झालेत की नाही, कारण याची काळजी आतापासून काँग्रेसला लागली. काँग्रेसने एक्झिट पोल्सचे रिझल्ट बघितणं जेव्हा चालू केले तेव्हापासून त्यांना धाकधूक व्हायला लागली आहे. आता पुष्कळशी समोरचे इक्वेशन्स याच्यावरतीच डिपेंड करणार आहेत आणि याच ट्रान्सफरचा रेशिओ जो आहे त्याच्यावरची पुढचं पण ठरणार आहे यांचं 3 वर्सेस 3चं, की कोणासोबत कसं जायचं, सीट शेअरिंग कसं करायचं, तुमने ट्रान्सफर नाही किया आम्ही ट्रान्सफर केलं, ही भांडणं पण लागणार आहेत. ह्या अशा ज्या ठिकाणी दिसतात ना जिथे या लढतीमध्ये त्याचा उगम असेल प्रत्येक ठिकाणी. कोहळीकर नागेश अष्टीकर वाटतात. याचं कारण असं की हेमंत पाटलांची उमेदवारी बदलल्यामुळे त्यांची ताकद तिकडे यवतमाळला गेली आणि त्याचा फायदा निश्चित अष्टीकरांना बसून मिळू शकेल. ओके, 2-1. मला वाटतं नागेश अष्टीकर. 2-2. शिवसेना धनुष्यबाण इथे जिंकेल असं मला व्यक्तिगत वाटतं. ओके, 3-2. बाबूराव कदम कोहळीकर जिंकतील. 4-2. वाय नागेश अष्टीकर. एक तर इकडे उद्धव ठाकरेंना मानणारा खूप मोठा मतदार आहे या पूर्ण मतदारसंघात. दुसरं इकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांचेही मतदारसंघ फिक्स आहेत आणि त्यांचा वोटर फिक्स आहे, तर तो शिफ्ट होताना दिसतोय क्लिअर. तिसरं जो वंचितचा उमेदवार आहे तो ओबीसी उमेदवार आहे, त्याचा फटका बीजेपी महायुतीला बसताना मला दिसतोय, कारण मराठवाड्यामध्ये मराठा वर्सेस ओबीसी हा पूर्ण वाद पेटलाय आणि त्यामध्ये जर का एक ओबीसी उमेदवार असेल तर त्याला त्याचा ऍडव्हान्टेज होताना मला दिसतोय. प्लस किनवट हा जो भाग आहे जिथे राष्ट्रवादीची ताकद आहे तो मतदारसंघ तिकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्हीचा मोठ्या प्रमाणात आष्टीकरांना फायदा झालेला मला दिसतोय. आणि बसमतमध्ये पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांची ताकद मोठी आहे, म्हणून तिकडे पण मला मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना इकडे फायदा होताना दिसतोय. आणि उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग, मतदार वर्ग आणि सिंपती ह्याचा पण इकडे मोठा फॅक्टर ठरलाय. पण 4-2 असं दिसतंय बाबूराव कदम कोहळीकर यांच्यासाठी. 4 पॅनलिस्टचं मत आहे, तर नागेश अष्टीकर यांना मात्र या लोकसभा मतदारसंघामध्ये पिछाडी मिळताना दिसते. खरं तर या मतदारसंघामधले जे खासदार होते त्यांच्या पत्नी यांना बाजूच्या यवतमाळ वाशिम मतदारसंघामधनं तिकीट दिलं गेलं, त्यामुळे प्रचंड चर्चेत राहिलेला हा मतदारसंघ.